नमस्कार मित्रांनो, माहिती खूप महत्त्वाची आहे. मित्रांनो, ही माहिती पुणेकरांसाठी तर खूप महत्त्वाची आहे. पुण्याचे ॲडिशनल पोलीस ए-पी मनोज पाटील यांनी मुंबई तक या चॅनलला मुलाखत देताना एक नवीन माहिती अशी दिली आहे की पुणे पोलिसांनी PTP नावाचं एक ॲप्लिकेशन लॉन्च केलं आहे. आणि मित्रांनो, हे ॲप्लिकेशन जे वाहतुकीचे नियम मोडतात यांच्यासाठी कठोर कारवाई करण्यासाठी आहे. आणि या ॲप्लिकेशनमध्ये अशी सिस्टीम आहे की पुण्यातील प्रत्येक सर्वसामान्य माणूस हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल करू शकतो आणि जो वाहतुकीचे नियम मोडतोय अशा व्यक्तीचा फोटो काढून तो त्या ॲप्लिकेशनवरती अपलोड करू शकतो. आणि तिथून पुढे पुणे पोलीस फोटो अपलोड केल्यानंतर त्याने नियम मोडला आहे का हे व्हेरीफाय करून 24 तासामध्ये त्याच्यावरती ॲक्शन घेणार आहे मित्रांनो. आणि त्याच्यासोबत जो व्यक्ती वाहतुकीचं नियम मोडणाऱ्या व्यक्तीचे जास्तीत जास्त कंप्लीट करेल त्या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून, त्यासाठी पुणे पोलिसांनी काही बक्षीससुद्धा जाहीर केले आहेत मित्रांनो. त्याच्यामध्ये प्रथम बक्षीस आहे 50,000 रुपये, नंतर 25,000, 15,000, 10,000, 5,000. म्हणजे जो जास्तीत जास्त कंप्लेंट अपलोड करेल अशा व्यक्तींसाठी पुणे पोलीस बक्षीसही देणार आहेत मित्रांनो. तर सध्या पुणे पोलिसांनी पुण्यातील सर्वसामान्य व्यक्तींना ट्रॅफिक पोलिसाचा अधिकार दिला आहे. तरी पुणेकरांनी ट्रॅफिकचे नियम पाळावे मित्रांनो. हे ॲप्लिकेशन तुम्ही कोणत्याही अँड्रॉइड मोबाईलमध्ये वापरू शकता. फक्त हे ॲप्लिकेशन वापरताना एकच अट आहे की तुमच्यावरती कोणताही RTOचा नियम मोडलेला फाईन नसला पाहिजे. जर तो फाईन असेल तर तुम्हाला सर्वप्रथम पेड करावं लागेल आणि तुम्ही त्याच्यानंतरच हे ॲप्लिकेशन वापरू शकता मित्रांनो. आतापर्यंत पुणे पोलिसांनी 3.6 कोटी एवढा फाईन या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून जमा केला आहे मित्रांनो. जो व्यक्ती एका महिन्यामध्ये मॅक्झिमम कंप्लेंट अपलोड करेल त्याच्यासाठी पुणे पोलिसांनी बक्षीसं ठेवलं आहे. काही ते रिवॉर्ड हे वेळोवेळी जाहीर करणार आहेत आणि CPच्या हस्ते त्यांना प्रमाणपत्रही मिळणार आहे. तरी पुणेकरांनी जास्तीत जास्त वाहतुकीचे नियम पाळा, कारण प्रत्येक पुणेकर नागरिक हा आता पोलीस झाला आहे. पुणे पोलिसांनी त्यांना ट्रॅफिक पोलिसाचा दर्जा आहे. तरी मित्रांनो, वाहतुकीचे नियम पाळा आणि होणाऱ्या कारवाईपासून स्वतःचा बचाव करा. थँक्यू मित्रांनो.